नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। सध्या एका जाहिरातीची मोठी चर्चा सुरू आहे। अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्याच्या विविध वृत्तपत्रांमध्ये देवाभाऊ अशा शीर्षकाखाली पानभर जाहिराती प्रसिद्ध झाल्या। मराठा आरक्षणाचा तिढा सुटल्याच्या पृष्ठभूमीवर या जाहिराती देण्यात आल्याच्या चर्चा आहेत। परंतु या जाहिराती प्रसिद्ध होताच मोठ्या प्रमाणात टीका सुरू झाली आहे। एकीकडे राज्यात शेतकरी आत्महत्या करतायत, अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि दुसरीकडे मुख्यमंत्री किंवा सरकार आपल्या प्रसिद्धीसाठी अक्षरशः कोट्यवधींच्या जाहिराती देत आहे। हा विरोधाभास सरकारच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उभा करणारा ठरतो। मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याचं म्हटलं जातंय। अर्थात त्यावरही बरेच मतभेद आहेत, परंतु सध्या तरी सरकार आणि स्वतः मनोज जरांगे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटल्याचे सांगतायत। या पृष्ठभूमीवर ही जाहिरातबाजी केली गेल्याचं म्हटलं जातंय। विशेष म्हणजे या जाहिराती निनावी आहे, त्या कुणी प्रसिद्ध केल्या, देवाभाऊंचे कुणी अभिनंदन केले याचा कोणताही उल्लेख त्या जाहिरातीत नाही। सरकारकडून या जाहिराती दिल्या गेल्या का याचेही उत्तर मिळालेले नाही। सरकारने या जाहिराती दिल्या नसतील तर हा कोट्यवधींचा खर्च कुणी केला, हा प्रश्न देखील अजून अनुत्तरित आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा जाहिराती देतील ही शक्यता कमीच आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी किंवा अडचणीत आणण्यासाठी इतर कोणी हा उपद्व्याप केला असल्याची अधिक शक्यता आहे। त्यातच आमदार रोहित पवारांनी आपल्या मीडिया पोस्टमध्ये या जाहिराती देवेंद्र फडणवीस साहेबांना न कळवता सरकारमधील एका मंत्र्याने परस्पर दिल्या असून हे मंत्री महोदय भाजपाचे नाहीत तर मित्र पक्षाचे आहेत असे आपल्याला समजवल्याचं दिसतंय। रोहित पवार यांच्या दाव्यात तथ्य असेल तर सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांनी या जाहिरातीशी आपला काहीही संबंध नाही, आपल्याला न कळवताच या जाहिराती दिल्या गेल्या आहेत असे स्पष्ट करायला हवे। आणि या जाहिराती नेमक्या कुणी दिल्या, कशासाठी दिल्या, त्यासाठी इतका पैसा कुठून आला याचेही स्पष्टीकरण अपेक्षित आहे। अशा नसत्या उपद्व्यापाने मुख्यमंत्र्यांची प्रतिमा डागाळली जात आहे, याचे भान मुख्यमंत्र्यांनीही ठेवायला हवे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत राहा देशोन्नती। नमस्कार।